माझं नाव श्रीकांत वडकर, सांगली येथून आहे. बाय बॅकग्राऊंड मी ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि गेले 2 वर्ष 1 महिना झाला या कॉलवर माझे ग्रेट कोच श्रीकांत, त्याचप्रमाणे संभाजी पोटे सर, सुवर्णा मॅम, दिनेश सर आणि मीरा मॅम आहे. खूप छान सर. खूप अशा चांगल्या म्हणजे कोचेसची तुम्हाला फळी लाभलेली आहे. खूप ग्रेट कोच आहेत. सर, आपण या कॉलवर जॉईन होण्याचे कारण आणि आपण किती दिवस झाले या कॉलवर जॉईन आहात? 2 वर्ष 1 महिना झाला सर मी जॉईन आहे आणि कारण होतं वाढलेलं वजन, बॅक पेनचा वगैरे खूप त्रास होता, शुगर बीपी होता. मात्र मला माहित नव्हतं इथं आल्यानंतर. तर सगळ्यात मेन कारण माझं शरीर जे होतं ते अनफिट झालेलं. म्हणजे मी रनिंग करत होतो, वॉकिंग करत होतो, सायकलिंग करत होतो, तरी सुद्धा वजन हे कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. कारण जे लाईफस्टाईल पाहिजे, जे खाणं पिणं पाहिजे, त्याच्या काहीतरी चुकीचं होत असतं. त्या गोष्टीवर मी कंट्रोल आणत नव्हतो. म्हणजे मला प्रत्येक दिवशी व्यायाम मी व्यायाम करतो काय कमी होतं. तशातच माझे स्पॉन्सर फक्त एवढंच सांगितलं की रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करून व्यायाम करायला आवडेल का? मी म्हटलं आवडेल. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला, मात्र मी उठलो नाही, कारण माझी सवय होते 7 ते 8 वाजता उठायचं, आंघोळ करून ऑफिसला जायचं. येस सर. यस, सर्वजण पाहू शकताय सरांचा आफ्टर बिफोर इथे शेअर झालेला आहे. सरांनी खूप असं ट्रान्समिशन केलेलं आहे स्वतःमध्ये. सर, हे आपणच आहात का आपले कोण थोरले बंधू आहेत सर? आता जे पार्टिसिपेट आहेत त्यांनी गेस लावायचा आहे की कोण असतील. खूप खूप अमेझिंग असं स्वतःमध्ये तुम्ही बदल केलेला आहे. अगदी विश्वास सुद्धा बसत नाही. सर्व सदस्य बघू शकतात की सरांच्या मध्ये असा खूप छान असा बदल झालेला आहे आणि सर स्वतः एक ग्रामसेवक या पदावरती कार्यरत असताना आणि इतर म्हणजे वेट लॉस साठी किंवा फिटनेस साठी ऍक्टिव्हिटी करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नव्हतं. मात्र या कॉलवर आल्यानंतर यांच्यामध्ये खूप छान असा बदल झालेला आहे. सर, असा बदल होण्याचे आम्ही तुमचे जे काही राज आहे ते आम्ही जाणू इच्छितो सर. तुम्हाला सांगू का सर, मी 12वीला होतो ना, त्याच्यापेक्षा चांगली तब्येत मी बनवली आता. कारण मला फक्त वाटत होतं की फिटनेस आणावा लागतोय, तर ते आणण्यासाठी काय करावं लागतं हे माहित नव्हतं. फक्त मग पूर्वी मी तालीममध्ये व्यायामला जायचो, रनिंग, सायकलिंग, पोलीस भरती, PSI साठी मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा सुद्धा म्हणजे डिफिशियन्सी म्हणतो ना मी न्यूट्रिशनची, ती जाणवत होती. कारण फक्त 2 टाइम आहार खाऊन, जे घरचं जेवण खाऊन फिटनेस मध्ये कोणी येऊ शकत नाही, हे रॉयल मध्ये आल्यानंतर मला समजलं. कारण ह्याचं राज एवढंच आहे सर की माझ्या कोचचं पहिल्यांदा मी ऐकलं एक्सरसाइज करण्याबद्दल. त्याच्यानंतर दररोज व्हिडिओ ऑन करून मी व्यायाम केला आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांचे जे अनुभव असतात, जो काही लीडर तुम्हाला दररोज गाईड करतो ना, त्याचा अनुभव ऐकून ऐकून माइंडसेट पॉझिटिव्ह झाला आणि स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण झाला की त्यांचं होऊ शकतंय तर डेफिनेटली माझंही होऊ शकतंय. आणि सगळ्यात महत्वाचं सर, हा जो आहार आहे ना मी आता बनवून घेत आहे, त्याचा खूप मोठा रोल आहे सर. कारण वर्कआउट तर सगळीच जण करतात, मात्र शरीराचं पोषण कशा पद्धतीनं करायचं ते माहित नसल्यामुळं, कॅलरी मॅनेज न केल्यामुळं आणि दररोज लागणारे पोषक अन्न घटक न दिल्यामुळं ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकत नाही सर. हे ह्या सिस्टम मध्ये आल्यानंतर मला समजलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा जो विषय आहे ना, हा ज्याच्या घरामध्ये हे आहे त्याच्या घरामध्ये आजारपण येऊ शकत नाही. कारण आजारपण कधी येईल? आजारपण तुम्ही जर अनफिट असाल, न्यूट्रिशन कमतरता तुमच्या शरीरामध्ये असेल तर आजारपण येतं. जर दररोज, आता ही माझी मुलगी ही डायनो घेते, माझा वेगळा शेक आहे, तर हे दररोज आहे, त्याच्यामुळं घरातला आजारपण गेलेला आहे. हा डिस्क्लेमर आहे माझा वैयक्तिक. कारण
जगात असं कुठलीच गोष्ट नाही की चांगला आहार न खाता फिटनेसमध्ये येईल. फिटनेसमध्ये यायचं असेल तर व्यायाम पण आवश्यक आहे, चांगला आहार आवश्यक आहे, चांगली संगत विचाराची पण गरज आहे आणि तुमची जी दिवसभराची जी दिनचर्या आहे ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सर. येस. यस सर, नक्कीच. सर, हा जो काही आहार घेत आहेत, शेक घेत आहेत, हा सकस संतुलित आहार जो की PhD होल्डर सायंटिस्टने बनवलेला आहे, याच्यावरती कुणी शंका घेण्याचे कारण नाही. शिवाय हे पेशीय पोषक आहार असल्यामुळे आपल्या शरीराचे पूर्णपणे पोषण करण्याचे काम करते. सर, खूप सारे लोक म्हणतात की आमची मुलं लहान आहेत, त्यांना म्हणजे वर्कआउट एवढा जमणार नाही, किंवा कोवळी हाडे असतात, किंवा त्यांना वर्कआउट केल्यानंतर काही परिणाम होईल. तर तुम्ही 1 तास झालं स्वतःच्या मुलीसोबत एक्सरसाइज करत आहात, त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा सर. सर, कसं आहे, कोण पण आहे ना स्वतःचा गेस लावत असतो, असं होईल तसं होईल, तसं नसतं काय. जर तुम्ही दररोज जर व्यवस्थित आहार तुमच्या घरामध्ये असेल ना मुलांचा वगैरे, तर काय प्रॉब्लेम नाही. आता हे अजून पण अर्धा तास केलं करायला लावलं तर अजून पण करेल, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण व्यायामाबरोबर आहार खूप महत्वाचा आहे. लोक चुकीचं काय करतात माहितीये का, व्यायाम तर करत असतील, मी नाही म्हणत नाही. बरीच माझे बांधव इंडियामधले झोपले असतील अजून सुद्धा, कारण त्यांची सुरुवात आता झोपणे सुरू पण असेल त्यांची. मात्र ती लाईफस्टाईल चुकीची आहे सर. पूर्वी तुम्ही जर भारतीय संस्कृती बघितली तर लोक पूर्वी बघा 3:30-4 वाजता कोंबडा आरवला की उठत होते, तेव्हाच त्यांचा अलाराम होता. पूर्वीची लोक किती फिटनेस मध्ये होती बघा, कारण तेव्हाचा जो आहार होता तो खूप पोषक आहार होता, कारण केमिकल नव्हतं, काही नव्हतं. गेल्या 20 वर्षापूर्वी जर बघितला तुम्ही तर आजार कमी होते. आज जर बघितलं तर प्रत्येक घरात आजारपण आहे आणि येणाऱ्या 20 वर्षामध्ये काय असेल माहित नाहीये. तर बदलत्या काळानुसार आपणाला पण बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला वाटतंय मी फिटनेस मध्ये राहिलो पाहिजे, मी खूप छान दिसलो पाहिजे. तर तसं नाहीये, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. इथं जेवढे नवीन पार्टिसिपेट आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आज फिटनेस मध्ये नसाल कदाचित, मात्र चुकून रॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला कोणाच्या तरी माध्यमातून मिळाले, ती कंटिन्यू करा. आज फिटनेस मध्ये नाही, मात्र एक दिवशी तुम्ही नक्की येणार. कारण मी सुद्धा विश्वास ठेवला होता. या सिस्टम मध्ये आल्यानंतर जेव्हा हा आहार चालू केला ना, तेव्हा माझेच मित्र बरेच काही चुकीचं बोलत होते, खाऊ नका असं तसं बोलत होते. कारण मी दररोज अनुभव ऐकत गेलो. मी माझ्या रॉयल फिटनेस फॅमिलीतल्या ज्यांचा रिझल्ट आलाय अशा अनोळखी पर्सन जरी असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि आज 2 वर्ष 1 महिना झालं, मला तर काही झालं नाही. आणि जे लोक मला म्हणत होते असं होतंय, ते लोक आता माझ्या फिटनेसला बघून ते जॉईन होत आहेत. कारण चुकीच्या लोकांचं ऐकू नका, हे मला संदेश द्यायचा. येस. येस, नक्कीच सर. पाहू शकताय सरांच्या मधला हा कॉन्फिडन्स जो आहे तो प्रत्येकाने आपल्यामध्ये जोपासायचा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी थांबून शेवटपर्यंत अनुभव ऐकायचा आहे. त्याच्याशिवाय सकस संतुलित आहार सुद्धा नियमित घ्यायचा आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलात की तुम्हाला शुगरचा त्रास होता, शिवाय येस. तुमच्या गाडीवरच्या प्रवासामुळे खूप सारा बॅक पेन वगैरे होत होता. सर, ज्यांना त्या काय स्टेटस आहे सर? सर पूर्णपणे पहिल्या 3च महिन्यामध्ये माझा शुगर डॉक्टरांनी बंद, म्हणजे गोळी बंद केली. बीपी माझा 1.5 महिन्यात नॉर्मल आला होता, त्यामुळं ते मी चेक करत असताना डॉक्टर म्हणजे नॉर्मल आहे, ते बंद करा. माझा बॅक पेनचा खूप मोठा त्रास होता सर, तो माझा बंद झाला. हातामध्ये मुंग्या येत होत्या, ते बंद झालं. त्याच्यानंतर दिवसभरात जे एनर्जेटिक नव्हतं ना, म्हणजे ऑफिसला गेलं की डलनेस यायचा, खूप काम होत नव्हतं, तर ती गोष्ट गेली. इथं सगळ्यात भारी काय झालं, जे 8 वाजता उठत होतो मी, कारण माझं ऑफिस 9:45 नंतर आहे. 8 वाजता उठून आवरून मी जायचो. तर त्याची सुरुवातच माझी एवढी भारी झाली की 4:30 ला स्टार्टअप झालं सकाळी. जे पूर्वी ऑफिसवरनं आलं तरी उगेच मोबाईल बघत लोळत बसायचो 12-12 पर्यंत रात्री, ते बंद झालं. 9:30 ते 10, 10:15 पर्यंत मी झोपून जातो. हे लाईफस्टाईल खूप महत्वाची आहे. त्यावेळेला पाणी किती प्यायचं माहित नव्हतं, हे इथं समजलं. आहार कसा खायचा समजलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोक समजली, म्हणजे कोण आपल्याला पुढे नेणार आहेत, कोण खेचणार आहेत, त्या गोष्टी झाल्या. आणि एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि शुगर साठी सगळ्यात महत्वाचं, जर ह्या कॉलवर कोण असेल तर कृपया हे ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आहे, हे मी अजून पण घेतोय. हे शेक मध्ये 1 चमचा जर तुम्ही घेतलात तर ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला फायबर मिळणार आहे. आणि फायबर जर तुमच्या आहारात असेल तर शुगर कंट्रोल आणतं. तुमच्या इतर आहारामध्ये तुम्हाला जे कोचेस सांगतात ना, सॅलड खावा, हे खावा, ते खावा, त्याचं एकमेव कारण आहे फायबर गरजेचं आहे.
आपल्या इंडियामध्ये प्रॉब्लेम काय झालाय, जास्त लोक कार्बोहायड्रेट जास्त खातात, त्याच्यामुळं शुगर वगैरे असं वाढते. तर हे लो जीआयएस आहे आपलं, कुठलं पण प्रोडक्ट जे आहे ना लो जीआयएस आहे, त्याच्यामुळे कोणाला पण चालतं. तर ज्याला शुगर आहे त्याने ऍक्टिव्हेटेड फायबर चालू करावं. आता इथं जर मगाशी बघितलं मी नाईट वर्क घेतलं सर, याच्यामध्ये एनर्जी पण आहे, याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. असं एकमेव जगातलं पेटंट आहे जे की आपल्या तुमचे कोच तुम्हाला सांगतील. तर हे जर घेतलं तर रात्रीचे हार्ट अटॅक येत नाहीत, असं कंपनीचा दावा आहे 99.99%. आता व्यायाम जेव्हा हेवी असतो ना तेव्हा हार्टबीट पूर्ण वाढलेले असतात, त्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. हे आहार आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाचे आहेत. हे जे प्रोटीन आहे ना ते कुठं मिक्सर प्रोटीन नाहीये, वे आणि सोया प्रोटीन आहे ह्याच्यामध्ये, ती गरज आहे बॉडीची. आणि इंडिया मधला जर डाएट बघितला, जास्त कार्बोहायड्रेट असल्यामुळं लोकांचं पूर्वीच्या लोका इतकं वर्क नसल्यामुळं ते जास्त ते कॅलरीज बर्न करू शकत नाहीत आणि त्याचं रूपांतर मग परत फॅट मध्ये होत जातं. इंडियाच्या डाएट मध्ये बघितलं तर प्रोटीन आहारामध्ये कमी आहे. तर ते प्रोटीन वाढलं पाहिजे सर. जर तुम्हाला मसल्स गेन चांगले करायचे असतील, फिटनेस मध्ये यायचं असेल तर प्रोटीन खूप महत्वाचं आहे. आणि जर कोणाच्या डोक्यात शंका असेल ना प्रोटीनने असं होतं, प्रोटीन शिवाय तुम्ही चांगले मसल्स बिल्डअपही करू शकत नाही, तुम्ही चांगलं जगू पण शकत नाही सर. तर चांगल्या योग्य जे कोचेस आहेत ना त्यांच्या संपर्कात राहा. आहार जसा आहे तसंच तुम्ही घडणार आहात. फक्त व्यायामाने काही होणार नाही. व्यायामाने फक्त जरासं भारी वाटेल, मात्र पोषण करायचं असेल तर चांगला आहारच गरजेचा आहे सर. येस. यस, नक्कीच सर. प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचे असतेच, कारण आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींना प्रोटीनची गरज असते. शिवाय तुम्ही जे डायजेस्टिव्ह हेल्थसाठी सांगितलं, कारण तुम्ही जे सांगितलं ना ते पूर्णपणे म्हणजे पचन संस्थेविषयी चांगला आहार आहे. तुम्ही ज्या काही सिस्टीम फॉलो केला आणि आहार सांगितला तो 100% प्रत्येकाला गरजेचा आहे. सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकी व्यक्तिपरत्वे वेगवेगळा येऊ शकतो. शिवाय सरांनी जे काही स्वतःमध्ये बदल केले आहेत ते त्यांच्या आहारामध्ये बदल असेल, विहारामध्ये एक्सरसाइज करून किंवा त्यांच्या रोजच्या दिनचर्या आहेत त्याच्यामध्ये बदल करून हा बदल घडलेला आहे. हा कोणत्याही एका गोष्टीने बदल होऊ शकत नाही. त्याच्यानंतर सर्वांना Yes, sir. त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये मुलं आहेत. मुलं हे आपण म्हणतो ना फ्युचर आहे आपलं, नक्की फ्युचर आहे. तुमचं पण आहे आणि आपल्या देशाचं पण आहे, हे समजून घ्या. तर त्यांच्यासाठी कृपया हा डायनो आहे, हा डायनो शेक दररोज मुलांना 1 चमचा देऊन बघा आणि तुमच्यामध्ये मुलांमध्ये किती ग्रोथ होते बघा. कारण त्यात सगळ्या प्रकारचे त्यांना लागणारे सगळे विटॅमिन्स, लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मायक्रोन्यूट्रियन्स सगळे ह्याच्यात आहे. तर हे जर दुधामधून 1 चमचा पोरांना दिला, मुलं शाळेला जाताना काही पोहा उपमा काही घालायची गरज नाही. 1 ग्लास दूध आणि 1 चमचा जर तुम्ही दररोज दिला तर मुलामधली ग्रोथ बघा. आणि आमच्या मुलांना मी दररोज त्या गोष्टी दिल्याशिवाय म्हणजे आम्हाला आठवतच नाही आता या 1.5 वर्षात तरी, किमान 1.5 पावणे 2 वर्षात, की घरामध्ये पोहा पण सापडत नाही, साखरही सापडत नाही आणि काहीच सापडत नाही. बाहेरचे पाहुणे जरी आले तरी आम्हाला हुडकायला लागतं, ते म्हणजे गावत नाही सर. तर सगळ्यांसाठी अफ्रेश आहे. सकाळचा शेक आहे, त्याच्यानंतर दुपारचं जेवण आहे. संध्याकाळी जरी जेवायचं म्हटलं, आता आयडियल एक गोष्ट सांगायचं राहिलं सर, जे ओव्हर फॅटी आहेत ना, म्हणजे ज्याचं वजन 10, 20, 25 किलो जास्त आहे ना, म्हणजे आयडियल वेट वर नाहीत, अशांसाठी एक सल्ला मी फक्त देतो की तुमच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 12 ते 15 दिवसानंतर फॉर्म्युला 2 स्टार्ट करायचंय. सकाळी शेक, संध्याकाळी शेक. त्याच्यासोबत फॉर्म्युला 2 मध्ये मल्टीव्हिटॅमिन असेल, त्याच्यानंतर सेल्युलॉस, सेल ऍक्टिव्हेटर असेल, जर वजन स्ट्रक झालं हर्बल कंट्रोल असेल. जो तुमचे कोच असेल, डायजेशनचे जर प्रॉब्लेम असतील तर मग ते ॲलो असेल किंवा त्रिफळ असेल, जे सांगतील तुमचे कोच ते फॉलो करा. कधीपर्यंत करा? आयडियल वेट वर करा, येईपर्यंत करा. त्याच्यानंतर तुमचे कोच परत तुम्हाला तो डाएट बदलून देतात, काळजी करू नका. कायमस्वरूपीच कोणाला शंका असते ना किती टाइम घ्यायचं, कोचचं फक्त ऐका, तुमचा रिझल्ट डेफिनेटली येईल. दुसरी एक गोष्ट अशी बघितली, म्हणजे माझ्या सिस्टम मध्ये मला बघून काही लोक आले पूर्वी, 3-4 महिन्यानंतर आले, व्यायाम मस्त केले. 3 ते 4 महिन्यात मी खूप छान रिझल्ट पण त्यांचा काढला. त्यांना असं वाटलं की आता झालंय, रिझल्ट निघलाय, तर ते बाहेर गेले. त्यांना सांगत होतो मी, बाबा आयडियल वेट म्हणजे वजन कमी करणं हा गोल नसावा. इथं जेवढ्या कॉलवर लोक आहेत म्हणजे गेस्ट आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, आयडियल वेट वर तुम्ही नक्की येणार आहात. आयडियल वेट वर येणं हे गोल असावं नक्की. मात्र आमचं जे टार्गेट आहे ना, वजन कमी करणं नाहीये कुणाच.
तर वजन कमी केलेलं आयुष्यभर मेंटेन राहिलं पाहिजे, फिटनेस मध्ये राहिलं पाहिजे. गेली 21 महिने झालं मी आयडियल वेटवर आहे सर. काही टेन्शन नाही. दररोज मात्र व्यायाम तेवढाच करतो, आहार व्यवस्थित घेतो, त्याच गोष्टी रिपिटेशन करतो, फॉलो करतो, त्याच्यामुळे मेंटेन आहे. काही लोक काय करतात, हे सगळं सोडतात, परत चुकीचं काहीतरी खाणं पिणं, लेट उठणं, पाणी कमी पिणं, झोप व्यवस्थित न घेणं आणि परत पूर्वीच आहे तसं होऊन येतात. लोक परत विचारतात की सिस्टमला होतो तोपर्यंत मी कमी झालो आणि सोडल्यानंतर झालं. कारण आपण जिवंत माणसं आहोत, हाडा मांसाची माणसं आहोत आपण. त्याला तुम्ही दररोज तसंच तुमचं शरीर इफेक्ट करतं. तुम्ही चांगलं खाल्ला चांगलं होणार. जर तुम्ही चुकीची लाईफस्टाईल जगला तर डेफिनेटली तुम्ही अजून आहे तसे होणार. येस. यस सर, नक्कीच. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन पण केलेलं आहे. आपल्या संतुलित आहाराबद्दल पण छान माहिती सांगितलेली आहे. शिवाय आपण रोज काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपली दिनचर्या असली पाहिजे हे सुद्धा सरांनी खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीनं सर्वांना गाईड केलेलं आहे. शिवाय सरांचा हा जो अमेझिंग रिझल्ट आहे हा सुद्धा कशामुळे आलेला आहे ते पण सांगितलेलं आहे आणि लोकांचे जे काही बिहेवियर असतात ते सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. सर, तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. शिवाय तुम्ही एवढ्या दिवस झालं सिस्टीमशी आहात, म्हणजे मिशन फिट इंडिया अंतर्गत काम करत आहात. तर नक्की तुम्ही सर्वांना खूप छान असा संदेश दिलेला आहे आणि सर तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही खूप छान असा वर्कआउट पण गाईड केलेला आहे आज. सर, बाळाशी थोडंसं बोलायला मिळेल का? येस येस. वेदू, तिला प्रश्न विचारा, ती बोलेल सर. ओके सर. नाव सांगा तुमचं. वेदिका श्रीकांत दोरकर. बाळा, तू कितवी मध्ये शिकत आहेस? दुसरी ब. दुसरी ब. रोज पप्पांच्या बरोबर वर्कआउट करते? हो. बाळ, तू काय घेते? ते शेक कोणता आहे तू? डायनेशेक. पाहू शकताय सर्वजण, वेदिका ही लहान मुलगी असून सुद्धा रोज डायनोशेक घेते आणि रोज सरांच्या बरोबर वर्कआउट करते. सर्वांनी आपल्या मुलांना सुद्धा अशा प्रकारचे संस्कार द्यायचे आहेत, कारण हे बघा सर, यस हा सर. बारका आहे, आता डायनोशेकच पितोय. यस. सकाळची सुरुवात आहे ना, वेगळी काय होत नाही सर. सवय लागले आणि खूप छान आहे. सगळ्यांनी ट्रस्ट ठेवा, तुमची मुलं पण छान होतील, खूप पोषण होतील. चूक आहे बघा, कसं आहे, तुम्ही काही ना काही मुलांना खाऊ देणार नाही ना, त्यापेक्षा चांगलं खाऊ द्या, तेच तुमचं फ्युचर आहे सर. येस यस यस, नक्की सर. सर, तुम्ही आता या कॉलवर किती दिवस जोडून राहणार आणि सर्वांना शेवटचा एक काय संदेश देऊ इच्छिता? कॉलवर सर कसं आहे, इतकं छान फिटनेस मिळालंय, इतकी छान फॅमिली मिळाले. पूर्वी एक सांगायचं राहिलं, फक्त जॉब 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 करत असल्यामुळं नुसतं स्ट्रेस मध्ये असायचो. आज हे उद्या ते, काय करायचं कसं करायचं, आता ते येत नाही सर. कारण बघा ना, सकाळी लवकर उठतोय, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहतो, इतका छान घामाच्या आंघोळ होते, त्यामुळे स्ट्रेस रिलीफ होतो सर, ऑटोमॅटिक होतो. आणि लाईफस्टाईल बदलली, त्याच्यामुळं आयुष्यभर ही जर फॅमिली सोडली तर इतके चांगले मित्र किंवा इतकी चांगली फॅमिली नसणार ना. कारण बघा ना, आता त्या फ्लॅट मध्ये जरी आम्ही राहत असलो तर शेजारचा 4-4 दिवस बोलत नाहीये आणि आपण कुठून कुठून जॉईन आहे, तर एकमेकाशी कनेक्टेड आहे. इतक्या म्हणजे 5:30 वाजल्यापासून किमान तरी आता जवळजवळ 1.5 तास होऊन गेलं, तर इतकं छान कुठंच मिळू शकत नाही. तर ही लाईफ टाईम फॅमिली आपली असेल. आणि लोकांना फक्त गेस्टला एवढा सल्ला आहे, चुकून मिळालेली फॅमिली आहे तर टिकून राहा. फिटनेस तर येणार आहे, मात्र लाईफ टाईम जर निरोगी राहायचं असेल, तुम्हाला लाईफ टाईम फिटनेस मध्ये राहायचं असेल, तुमचं घर फिटनेस मध्ये आणायचं असेल, तर रॉयल फिटनेस शिवाय पर्याय नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, जेवढ्या माझ्या ह्या कॉलवर भगिनी आहेत, तर लोक सगळे जॉबला जातात, त्या घरी एकटे असतात, तर कुठतर ते स्ट्रेसफुल लाईफ जगत असतात. तर ही सिस्टम जर तुम्ही जॉईन केली तर स्ट्रेस फ्री होऊन तुमचं आयुष्य चांगलं होण्यासाठी सुद्धा मदत होते सर. येस यस, नक्कीच. रॉयल फिटनेस फॅमिली ही मिशन फिट इंडिया अंतर्गत खूप छान असे काम करत आहे. शिवाय असा प्लॅटफॉर्म कुठेच नाही की आपण घरातून वर्कआउट करून फिट राहणार आहे. शिवाय याच्यामध्ये आहार मार्गदर्शन असेल, काही
म्हणजे जगातील जे सकस संतुलित आहार आहे या सर्व काही मार्गदर्शने उत्तमरित्या होत असते. सर्वांनी जोडून राहायचं आहे आणि त्यानंतर सर दुसरा एक रिझल्ट माझा सांगतो. माझे हात आहेत ना, क्लायमेट चेंज झालं की असं फाटायचे, म्हणजे कातडे वगैरे निघायचे आणि असं रक्त यायचं. तर त्या गोष्टी मी जवळजवळ 20 महिने झाले असतील. तर काही नाही सर, कारण हे डिस्क्लेमर आहे. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, न्यूट्रिशन कमतरता जर काही होत असतील तर अशा घटना घडत असतील. तर त्याच्यापासून पण सर मी पूर्णपणे भार आहे, म्हणजे गेलं ते सर्व गोष्टी. यस प्रॉपर जे काय आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन लागणारे घटक असतात त्यांच्या कमतरतेमुळे होत असते. पण तुम्ही जो काही न्यूट्रिशन शेक इनटेक करता त्याच्यामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन शरीराला लागणारे सर्व पोषक घटक मिळतात. त्याच्यामुळे सर्व आपले म्हणजे शरीराची गरज पूर्ण झाल्यामुळे हे सर्व त्रास बंद होत असतात. नक्कीच सर. ओके. ओके, थँक्यू सर. येस सर, थँक्यू. मला सिस्टमने आज वर्कआउट गाईड करायची संधी दिली आणि रिअली चुकून मिळालेली फॅमिली आहे. तर तिला समजून घ्या आणि किमान 100 ते 120 दिवस जेव्हा तुम्ही या क्वादवर राहता ना, तेव्हा त्याची गोडी लागेल. फिटनेस मध्ये आल्यानंतरचा अनुभव वेगळा असतो, कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि सगळंच बदलतो माणूस. तर प्रत्येक माणूस ह्या सिस्टम मधला, प्रत्येक माणूस या क्वादवरचा आयडियल वेटवर तुम्ही डेफिनेटली येऊ शकता. एवढंच मी या ठिकाणी कॉन्फिडन्स सांगतो. आणि तुमच्या कोचवर विश्वास ठेवा, रॉयल फिटनेस फॅमिलीवर विश्वास ठेवा. आहार घेत असताना काही निगेटिव्ह लोक तुम्हाला डेफिनेटली भेटणार आहेत, त्यांचं ऐकू नका. तुम्ही फक्त कॉलवरच्या प्रत्येक माणसाचं ऐका, काही होणार नाहीये. उलट जे सांगत आहेत ना त्यांच्यापेक्षा तुम्ही सुंदर दिसणार आहात आणि त्यांच्यापेक्षा चांगलं फिटनेस मध्ये येणार आहात. थँक्यू.